बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये शिवतीर्थ निवासस्थानी तासभर खलबत झाली। सकाळी 9 वाजता राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले फडणवीस 10 वाजता भेट घेऊन बाहेर पडले। अमित ठाकरे यांना भाजपच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून घेतलं जाण्याची चर्चा आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप मनसेची साथ घेणार असंही बोललं जातं। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती होण्याची दाट शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये शिवतीर्थ निवासस्थानी तासभर चर्चा झाली। सकाळी 10 वाजता राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचलेले फडणवीस 11 वाजता बाहेर पडले। मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप राज ठाकरेंच्या मनसेला सोबत घेण्याची शक्यता आहे। या बदल्यात अमित ठाकरेंना भाजपच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार केलं जाणार असल्याची चर्चा आहे। फडणवीस राज ठाकरेंच्या घरी पोहोचले तेव्हा मोहित कंबोजेही सोबत होते। शिवतीर्थवर गेलेल्या फडणवीसांच्या स्वागतावेळी बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे उपस्थित होते। ही कुठलीही राजकीय भेट नाही। मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेजींचा मला अभिनंदनाचा फोन आला। त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं मी घरी येईन। त्याप्रमाणे मी आज घरी गेलो होतो। ब्रेकफास्ट त्यांच्या घरी मी केला, गप्पा मारल्या आणि मग या कार्यक्रमाच्या ठिकाणी आलो। या बैठकीचा किंवा या आमच्या ज्या काही गप्पा आहेत यांचा कुठलाही राजकीय संदर्भ नाही। केवळ एक जी मैत्री आहे त्या मैत्रीकरता मी त्यांच्या घरी गेलेलो होतो। सहज भेट आहे। त्याच्यामध्ये निवडणुका, युती, महायुती यापेक्षा संवाद आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अजून अनिश्चित आहे। सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या घोषणा आणि त्यानंतरचा कालावधी विचारात घेतला। इतक्या लवकर कोणी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी चर्चा करेल असं वाटत नाही। आणि कोणत्याही युतीची चर्चा ही अशा पद्धतीने होणार नाही उघडपणे। ही फक्त मैत्रीपूर्ण भेट आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे। महानगरपालिकेत आमची गरज भाजपला असेल तर भाजपनं उघडपणे खुल्या मंचावर आमचं समर्थन घ्यावं, आम्हाला समर्थन करावं असं मला वाटतं। कुठल्याही छुप्या युतीनं, आघाड्यांनी मनसेचं नुकसान होईल असं माझं वैयक्तिक मत आहे। फडणवीस साहेब भेटत असतात त्यांना, ते फडणवीस साहेबांना भेटतात, शिंदे साहेब पण त्यांना भेटतात, ते सुरू असतं। आणि कदाचित त्या निवडणुकांच्यासाठी काही चर्चा आहे की काय मला काही कल्पना नाही, पण असू शकते, नाही असं नाही। मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनं ती भेट असू शकेल।